पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आजवर कधीही ऐकलं नव्हतं असे नवनवीन नियम निवडणूक आयोग यावेळेला घेऊन आलेले आहे। मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी यावर विरोधक अनेकदा आक्षेप घेत असतात। अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ते पाहिलेलं आहे। मतदान ज्यावेळेला होत असतं त्यावेळेला सुद्धा बऱ्याचदा कधी तिथलं मशीन बंद पडतं, कधी तिथले सीसीटीव्ही बंद आहेत अशा पद्धतीने आरोप होत असतात। कधी मतदानाची ज्या पद्धतीने आकडेवारीची नोंद होत असते त्यावर सुद्धा आक्षेप घेतले जात असतात। आणि म्हणूनच ह्या वेळेला निवडणूक आयोगाने फ्री अँड फेअर इलेक्शन्सच्या नावानुसार काही नियम आणलेले आहेत किंवा फ्री अँड फेअर इलेक्शन्स व्हावे या हेतूने काही नवीन नियम आणलेले आहेत, पण ते सुद्धा थोड्याफार प्रमाणात वादाच्या भोवऱ्यातच सापडलेले आहेत। इतकंच नाही तर निवडणुकांच्या तोंडावर अधिकाऱ्यांच्या बदल्या असतील किंवा अगदी ईडी कारवाया असतील यावरून सुद्धा बंगाल निवडणुकीची जोरदार चर्चा ही देशभरामध्ये होतीये। म्हणूनच आजच्या समजून घ्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांसाठी असे कुठले नियम आणलेले आहेत जे कदाचित आजवर तुम्ही सुद्धा ऐकले नसतील। या सगळ्या निर्णयांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। सगळ्यात पहिला नियम आणि जो सगळ्यांना अचंबित करणारा सुद्धा आहे, एवढंच नाही तर त्याचा व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा फटका बसणारा आहे, तो म्हणजे ड्राय डे संदर्भातला। पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांमध्ये ड्राय डे हा 96 तासांवर असणार आहे। सहसा निवडणुका होतात त्यावेळेला मतदानाच्या 48 तास आधीपासून ड्राय डे असतो, म्हणजेच मद्य विक्री जी असते ती बंद केली जाते पूर्णतः। पश्चिम बंगालमध्ये मात्र 96 तासांचा ड्राय डे पाळण्यात येणार आहे। 23 आणि 29 असं 2 दिवसांसाठी किंवा असं 2 टप्प्यांमध्ये बंगालच्या विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान होणार आहे। दोन्ही टप्प्यांना हा 96 तासांचा ड्राय डे लागू करण्यात आलेला आहे, म्हणजेच मद्य विक्रेत्यांचं जवळपास 8 दिवसांचं नुकसान होणार आहे अशाही तक्रारी तिथनं येत आहेत। आता हे सगळं का होतं याबद्दलचं एक बेसिक रिझन आपल्याला सगळ्यांनाच कल्पनेचं आहे की मतदानाच्या वेळेला मतदारांना मद्याचं, दारूचं आमिष दाखवलं जाऊ नये किंवा मद्यप्राशन करून मतदान केंद्रांवर येऊन गोंधळ घातला जाऊ नये, थोडक्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ही निर्माण होऊ नये अशा दृष्टीने मतदानाच्या 48 तास आधीपासून ड्राय डे हा ठेवला जातो। मात्र बंगालमध्ये 96 तासांचा ड्राय डे लावण्याचा निर्णय हा यावेळेला केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे, ज्याबद्दल सगळ्याच स्तरावर आश्चर्य हे व्यक्त केलं जात आहे आणि व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा मद्य विक्रेत्यांचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असंही मानलं जात आहे। दुसरा निर्णय तो म्हणजे गैरप्रकार घडल्यास पुन्हा मतदान। रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मधील 58A या सेक्शननुसार बूथ कॅप्चरिंग झाल्यास तिथलं मतदान हे रद्द ठरवलं जाईल। जर तिथल्या रिटर्निंग ऑफिसरचं मत झालं की खरोखर काही गैरप्रकार हा घडलेला आहे तर त्या बूथचं मतदान हे रद्द ठरवून नव्यानं ते घेतलं जाईल। जर नव्यानं घेतलेल्या मतदानाच्या ठिकाणी सुद्धा गैरप्रकार घडले तर त्या संपूर्ण मतदारसंघासाठीच मतदान हे रद्द ठरवून एका नव्या दिवशी ते मतदान घेण्यात येईल। उदाहरणाखातर 23 एप्रिलला तिथे मतदान होणार आहे। जर त्या दिवशी अशा पद्धतीने गैरप्रकार घडला तर तिथे नव्यानं मतदान घेतलं जाईल, आधीचं नल अँड व्हॉइड ठरवलं जाईल। पण त्या नव्यानं घेण्यात आलेल्या मतदानामध्ये सुद्धा जर गैरप्रकार घडतोय हेही तिथल्या रिटर्निंग ऑफिसरला दिसून आलं तर मात्र 23 एप्रिलच्या ऐवजी त्या पर्टिक्युलर मतदारसंघासाठीचं मतदान हे कदाचित 24-25 एप्रिलला सुद्धा घेतलं जाऊ शकतं, असाही हा एक नवीन नियम आणण्यात आलेला आहे। तिसरा नियम हा पण एक इंटरेस्टिंग आहे आणि याच्याबद्दल सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, तो अशा अर्थाने की तिकडे बाईक रॅलीजवरच बंदी घालण्यात आलेली आहे। निवडणुकांमध्ये सहसा आपण बघत असतो की शक्ती प्रदर्शनही मोठ्या प्रमाणात केली जातात, अगदी रोड शोज असतात आणि बाईक रॅलीज सुद्धा असतात। त्यातल्याच ह्या बाईक रॅलीवर पश्चिम बंगालमध्ये पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे आता। त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला बंगालमध्ये आत्ताच्या घडीला प्रचारासाठी बाईक रॅली काढून शक्ती प्रदर्शन करता येणार नाहीये। एवढ्यावरच या सगळ्या गोष्टी थांबत नाहीयेत तर अगदी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत बाईक सुद्धा लोकांना चालवता येणार नाहीये। म्हणजे ही गोष्ट किंवा हा निर्णय केवळ राजकीय पक्षांनाच अफेक्ट करणारा आहे, परिणामकारक ठरणारे असं नाहीये, तर हा रात्रीच्या सुमारास म्हणजे संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत बाईक सुद्धा कोणाला चालवता येणार नाहीये। फक्त आणि फक्त मेडिकल इमर्जन्सी असेल, वैद्यकीय कारणासाठी कोणाला बाहेर पडायचं असेल किंवा कोणी आपल्या कौटुंबिक कारणासाठी ये जा करत असेल तर त्या लोकांना ह्याच्यामध्ये सूट देण्यात येईल। दिवसा सुद्धा इंटरेस्टिंगली बाईक चालवताना ती व्यक्ती एकटीच जाऊ शकणार आहे, मागच्या सीटवर बसून कोणी दुसरा जाऊ शकणार नाहीये। थोडं कन्फ्युजिंग झालं असेल तर परत एकदा सांगते, बेसिकली दिवसाच्या सुमारास एकटी व्यक्ती जाऊ शकते, मागच्या सीटवर बसून दुसरं त्याच्यासोबत कोणी जाऊ शकत नाही आणि राजकीय पक्षांना बाईक रॅली काढण्याची अजिबात अनुमती देण्यात आलेली नाहीये। आणि नाईट एक प्रकारे रात्रीच्या बद्दल बोलायचं झालं त्याला नाईट लॉकडाऊन काही जण म्हणतात, पण लॉकडाऊन थोडं हार्श होईल, पण बेसिकली रात्रीच्या सुमारास म्हणजे संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कुणालाच बाईक्सची परवानगी देण्यात आलेली नाहीये। कोणीही बाईकवरनं फिरू शकत नाही, फक्त आणि फक्त
आपत्कालीन काही स्थिती असेल तरच त्यांना ती अनुमती असणार आहे। चौथा एक निर्णय आहे, तोही फार इंटरेस्टिंग आहे, तो म्हणजे मतदानाच्या ठिकाणी AI एनेबल्ड कॅमेराज। AI मॉनिटर्ड CCTV कॅमेराची पोलिंग स्टेशनवर नजर असणार आहे। मायक्रो ऑब्झर्वर्स असतील, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAPF ज्याला म्हणतो, सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स, ते असतील आणि राज्यातले जे पोलीस आहेत पश्चिम बंगालचे, यांच्या अंगावरच कॅमेरा असणार आहे, जेणेकरून पोलिंग स्टेशनवर नेमकं काय घडतंय, कोणाचं कोणासोबत नेमकं काय बोलणं होतंय, या सगळ्याचं रिअल टाइम ट्रॅकिंग केलं जाणार आहे आणि त्याचे रेकॉर्ड सुद्धा राहणार आहेत, जेणेकरून रिअल टाइम काय घडत असेल तर ते कळेलच, पण पुढे जाऊन काही आक्षेप घेण्यात आले तर ते सुद्धा रेकॉर्डच्या स्वरूपात असल्यामुळे त्याची शहानिशा करणं, पडताळणी करणं हे सोपं जाणार आहे। जर कॅमेराज बंद झाले किंवा कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्या तर तिथे सुद्धा पुन्हा तात्काळ मतदान घेतलं जाऊ शकतं। त्या पलीकडे जाऊन पोलिंग स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा जे सरकारकडनं कॅमेराज लावण्यात आलेले आहेत त्याही ठिकाणच्या CCTV कॅमेराचा ताबा जो आहे तो आता केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे। याचाही कारण किंवा उद्देश हाच आहे की त्या ठिकाणी जर काही घडत असेल तर ते सुद्धा इथे केंद्रीय निवडणूक आयोगाला थेट कळावं, त्यांची जी एक सेंट्रल रूम असेल तिथे त्या गोष्टी थेट जाव्यात, या सगळ्या हेतूने या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत। आता ह्याच्यामध्ये काही जण ह्याच्याकडे याही दृष्टीने पाहू शकतात की निवडणुका आहेत आणि त्या अतिशय पारदर्शक पद्धतीने व्हाव्या यासाठी घेण्यात आलेली ही काळजी आहे, पण त्याच वेळेला आरोपही अशा पद्धतीने होत आहेत की दुसरीकडे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या तोंडावर अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तोही एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण की केरळ, आसाम, तामिळनाडू याही राज्यांमध्ये निवडणुका आहेत, पण तिथल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जर पाहिल्या तर त्या अवघ्या 23 आहेत। पण हेच पश्चिम बंगालचं जर तुम्ही पाहिलं तर तिथे जवळपास 483 अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत, जो खूप मोठा आकडा आहे। इतर राज्यांच्या तुलनेत पश्चिम बंगालच्या या अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आकड्यांमध्ये खूप मोठी ही तफावत आहे आणि म्हणून पर्टिक्युलरली ठराविक काही गोष्टी या पश्चिम बंगाल सेंट्रिक केंद्रित आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये आरोप होताना ते टार्गेटेड आहेत, ठरवून या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत असंही आहे। काही जण याच्यामध्ये हाही तर्क मांडतायत की राज्य सरकारच्या हातात काही यंत्रणा असते आणि ती सुद्धा मॅनेज केली जाते। बऱ्याचदा पश्चिम बंगालमधल्या सुद्धा निवडणुका या आपल्याला हिंसक वळणावर जाताना पाहायला मिळतात, तशी परिस्थिती उद्भवू नये आणि अर्थात ज्यावेळेला अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्याही वेळेला हे सांगण्यात आलेलं होतं की ते अधिकारी ममता सरकार यांच्या मर्जीतले होते म्हणून सुद्धा त्या बदल्या झालेल्या असाव्यात। त्याच पद्धतीने इथे सुद्धा हे पोलिसांच्या अंगावर कॅमेराज वगैरे लावणं याच्या मागे सुद्धा अशा दृष्टीने आरोप होत आहेत की तिथले जी यंत्रणा आहे किंवा ती सगळं जे प्रक्रिया पार पडणार आहे ती एक प्रकारे मॉनिटर्ड असेल, कॅमेराजमधनं त्या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डिंग होत असेल तर कुठलाही गैरप्रकार घडण्याचे चान्सेसच राहणार नाहीत, संधीच राहणार नाही आणि जर घडला तर त्याची पडताळणी करणं हे तुलनेने सोपं जाईल, अशाही दृष्टीने ह्याकडे पाहिलं जातंय। या पलीकडे जाऊन टार्गेटेड बद्दल बोलायचं झालं तर की ज्या दृष्टीने तृणमूल काँग्रेस आरोप करते त्याच्यामध्ये आणखीन एक आहे, ते म्हणजे आयपॅकवर झालेली कारवाई। आयपॅक ही एक अशी संस्था आहे की जी निवडणुकांची रणनीतीकार म्हणून सुद्धा ओळखली जाते, पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट ज्याला म्हणतात, त्या दृष्टीने ही कंपनी काम करत असते, ज्यांच्याकडे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचं अर्थात काम देण्यात आलेलं आहे आणि आत्ताच्या घडीला DMK आणि TMC याही दोन्ही राजकीय पक्षांचं जे आत्ता निवडणुकांसाठीचं जे काम आहे, पॉलिटिकल स्ट्रॅटेजीज जे आहेत ते आयपॅक ठरवते, त्यांच्यावर सुद्धा ईडीच्या कारवाया झालेल्या आहेत, अगदी अटकेपर्यंत सुद्धा आणि छापे सुद्धा टाकण्यात आलेले आहेत, तर त्यावरनं सुद्धा खूप राजकारण रंगलेलं आहे। त्यामुळे पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेले हे सगळे मधल्या काळातले निर्णय असतील हे प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत, पण त्यातले आज मी आता ठराविक तुम्हाला जे मेन पहिले 4 सांगितले यातनं अनेक जण आश्चर्य सुद्धा व्यक्त करतायत। ममता बॅनर्जी ह्याच्यावरनं सुद्धा काही गोष्टी या त्यांना टार्गेट करण्यासाठी होत आहेत अशाही पद्धतीने आरोप होत आहेत। अर्थात हे तर आत्तापुरता काही ठराविकच गोष्टी मी सांगितल्या, ह्या पलीकडे जाऊन सुद्धा प्रचारामध्ये अनेक वादाचे मुद्दे आहेतच, ज्या सगळ्याबद्दल सुद्धा तुम्हाला एक सविस्तर विश्लेषणात्मक किंवा चर्चात्मक लाईव्ह जे आहे ते मुंबई तकच्या YouTube चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये पाहता येईल की नेमकं पश्चिम बंगालच्या निवडणुकीचं राजकारण कसं चाललेलं आहे। पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या पावलांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।